It's the juice of. मित्रांनो, आम्ही सर्व मिनी ट्रॅव्हलमध्ये बसून अशा एका ठिकाणी चाललो आहोत की ते म्हणजे लोणावळ्यातील सर्वात उंच असं ठिकाण. आणि आमचा प्रवास आता मुंबईतून लोणावळा या दिशेला रवाना झालेला आहे. आणि प्रवासात मौज मजा करत करत जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडून आपल्याला लोणावळा ह्या लोकेशनला जायचं आहे. कधी रस्ता आमचा संपला आणि लोणावळ्यातील त्या सिलेक्ट केलेल्या लोकेशनची सुरुवात झाली. लोणावळ्यातील सर्वात उंच ठिकाणी असलेला अप्पर डेक रिसॉर्ट, माझी अप्पर डेक रिसॉर्टला एंट्री झाली. मी एंट्री करत करत पुढे चालत जात होतो आणि माझ्या नजरेसमोर दिसत होते ते म्हणजे अप्पर डेक रिसॉर्टचा स्विमिंग पूल आणि त्याच्याच पुढे राजमा किल्ल्यांची भव्य दृश्य दिसत होते. तुम्हाला इथे रिसॉर्टबद्दलची बरीच काही अशी माहिती मी सांगणार आहे. मी अप्पर डेकला भेट दिल्यापासून मी लोणावळ्यात अनेक लक्झरी रिसॉर्टमध्ये गेलो. तिथे किमती दुप्पट तिप्पट आहेत, परंतु तिथून दिसणारे नेत्रदीप दृश्य अतुलनीय आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ राहून आश्चर्यकारक दृश्य आणि चांगले जेवण मिळवायचे असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. मी त्या जागेवर पोहोचल्यानंतर सर्व आजूबाजूचा नजारा पाहिल्यावर मी गेलो माझ्या बुकिंग केलेल्या रूममध्ये. फ्रेश झालो. नंतर मला स्विमिंग पूलची खूप आवड. मग कपडे चेंज करून स्विमिंग कॉस्ट्यूम घालून मी पहिला स्विमिंग पूलमध्ये उतरण्यासाठी गोल उडी मारली. मी माझी मौज मजा करून बाहेर आलो. रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून ब्रेकफास्ट करायला त्यांच्या पॅन्ट्रीमध्ये गेल्यानंतर टेबलवर बसून बाहेर नजर टाकताच दिसत असणारा खूप सुंदर नजारा, एक नंबर वेगळाच अनुभव होता. ब्रेकफास्ट लाईव्ह काउंटर होतं. तेथील सेफ स्टाफची सर्व्हिससुद्धा खूप चांगली होती. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सर्व स्टाफ एकत्रित येऊन गेम खेळण्यासाठी सज्ज झालो. आपल्या व्लॉगमध्ये आपण असे काही खेळ पाहणार आहोत जे की विला किंवा रिसॉर्ट्समध्ये राहून संपूर्ण कंपनीतील स्टाफ एकत्र येऊन मौज मजेचे खेळ खेळू शकतात. आणि हे खेळ इतके साधे सोपे आणि मनोरंजक आहेत. आपण कितीही थकले असेल तरी त्यांना नक्की यात सहभागी व्हावंसं वाटेल. असे बरेच खेळ गमती जमतीचे आहेत. नक्की सर्वांना हसवून टाकतील आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणतील. खेळताना धमाल करण्याची संधी सर्वांना भेटते. हे खेळ स्टाफमध्ये स्पर्धात्मकता आणि सहकार्य वाढवतात, ज्यामुळे कंपनीतील बंध आणखी दृढ व्हायला मदत होते. आणि गेम खेळता खेळता एवढी मौज मजा केली की हसून हसून गुदमरलो. अजून आमचे गेम काही संपले नव्हते. दुपारचा लंच टाईम झाला, पण आम्ही सर्व गेम खेळण्यासाठी बिझी झालो होतो. नंतरचा गेम आमचा बलून्सचा, जो की 3 ग्रुप होणार होते. आणि गेम होता सर्वांना बलून्स घेऊन आपापल्या पोटाला व पाठीला लावून सरळ रांगेत जाऊन ग्रुपचा नंबर काढायचा होता. आणि सर्व एकदम उत्सुकतेत लाईन लावून आणि बलून्स लावून सर्व लाईनीत उभे होते. हळूहळू चालत आपापल्या रांगेत बलून्स पडणार नाही याची काळजीपूर्वक घेऊन चालत होते. कारण जर का ज्या व्यक्तीचा बलून पडला तर ती व्यक्ती त्या ग्रुपमधून बाहेर.
बलून्सच्या गेममधून त्यानंतरचा गेम आमचा ठरल्याप्रमाणे सर्व स्विमिंग पूलवर ग्लास घेऊन रांगेत उभे राहून पहिली व्यक्ती स्विमिंग पूलमधून पाण्याचा ग्लास घेऊन पाठी न बघता आणि ग्लासातील पाणी बाहेर न पाडता पाठच्या व्यक्तीच्या ग्लासात पाणी हळूहळू टाकत सर्वांना पाण्याचा ग्लास फॉरवर्ड करत वाटते. Ready to go? Understood rules? पानी सिर्फ यहाँ से पास होगा. इसमें गिरना नहीं है, make sure. Okay. Very You can't leave it. और दो बस. जल्दी. गेम खेळता खेळता केव्हा संध्याकाळ झाली. मग सर्वांनी लाईव्ह काउंटरवर गरम नाश्ता व चहा झाला. रात्रीचे सुद्धा आमची गेम्स होते. गाण्यांच्या भेंड्या बरेच सारे गेम खेळलो. Sister, your brother. वीडियो को बिल्कुल ना डालेगा. Here comes oily Jasmine. Just taste the juice of. Because यहाँ पे जब so you have to come bring it down. Listen, very important rule. So you need it. पीछे behind this line. Come on. This line के अंदर कर लेंगे. This line के अंदर. Understood? पाँच. क्योंकि I have given one now. Being at the start line. Understood? अरे वो कंटेनर में करेंगे. अंदर टीम अंदर. Okay. अंदर टीम अंदर. सर अंदर. आराम से. सर्वांच्या डब्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सर्व बॉल आले की नाही. हे 5 बॉल आहेत. 5 बॉल आहेत आणि ह्या सुद्धा बॉल आहेत. तर असं आपलं हे कॅरेट सर्व झालेले आहे. 10 वाजल्यानंतर बुफे सिस्टम जेवण होते, जे की व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल होते. जेवण झाल्यानंतर सर्व आपापल्या बेडमध्ये दुसरा दिवस उजडला. मी आणि अरविंद गौरव सकाळी तिघे ग्रीन टी घेऊन निघालो आम्ही ट्रॅकिंगसाठी. इथला परिसर स्वच्छ आणि निसर्गाच्या निगडीत आहे. रोडने चालत
कारण इथे झाडाझुडपामधून असणारी जी फुलं यांचा सुगंध सकाळच्या वेळेत खूप चांगला येत होता. झाडाझुडपांमधून उंच असे दिसणारे डोंगर, सकाळी आम्ही ट्रॅकिंगला जात असताना येणारा वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज ऐकून खूप भारी वाटले. हळूहळू सर्व आमचा स्टाफ येत गेला. मग आमचे फोटो स्टेशन वगैरे काढणे चालू झाले. तुम्हाला जर का सेलिब्रेशनसाठी, लग्न किंवा बर्थडे अशा मोठमोठ्या प्रोग्रामसाठी जागा आणि खूप सारे पब्लिक एकाच वेळेला उभे राहू शकते एवढी मोठी जागा आहे. मित्रांनो, व्हिडिओ इथेच कंप्लीट करतो आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ आपल्याला भेटतपूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो मित्रांनो, व्हिडिओ थांबवतो आहे. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.